बघा कसं असतं ना, घरोघरी मातीच्या चुली म्हणतात. ते अगदी बरोबर आहे. प्रत्येकाच्या घरी मातीची चूल असते, सोन्याची नसते. कारणं थोडीशी वेगळी असतात. शिल्लक कारणावरून त्याचा येशू करण्यात काही अर्थ नसतो, समजून घेतलं पाहिजे. घरामध्ये सासू आणि सून असते. सासूना मग सगळंच सुनेचं चुकतं असंही नाही, किंवा सगळीच चूक सासूबाईची आहे असंही नसतं. एका हाताने टाळी वाजत नाही. तर बोलण्यामागचं, समजा सासूबाई जर बोलत असेल तर त्या बोलण्यामागची कारणं कळलीही पाहिजे माणसांना, किंवा सासूबाई का बोलते त्या बोलण्याचं कारण शोधलं पाहिजे. आणि विचारणाऱ्याने विचारलं पाहिजे, बा असं का, कशासाठी, का म्हणून. विचारित नाही तोपर्यंत सांगण्यात येत नाही. तर ते बघणाऱ्याला, ऐकणाऱ्याला वेगळे ग्रह होत्यात. तर मी तर ह्या मताची बाई आहे, किंवा कुठलीही गोष्ट असू त्याची फोड झाली पाहिजे ताबडतोब, तडकीफड. काही गोष्टी झाकून ठेवल्या किंवा दाबून ठेवल्या आणि ते 4-6 महिन्यांनी, वर्षांनी, 2 वर्षांनी बोललं तर समोरची व्यक्ती म्हणते त्याच वेळेस बोलायचं होतं ना, त्याच वेळेला बोलायचं होतं, तुम्ही का नाही बोलला, मग ही तुमची चूक आहे. असंही ऐकून घेण्यापेक्षा माझे विचार असे, किंवा चूक असू किंवा कोणती गोष्ट मग खटकलेली असू, किंवा ती आपल्याला न पटणारी गोष्ट असू, ती समोरची व्यक्ती सुनबाई म्हणणारी आपल्याला जे पटत नाही ते मुद्दाम वारंवार जर करत असेल तर तिला सांगण्यात येत असतं की बाळा रे, हे चुकीचं आहे, असं काय करायचं आहे, हे असं करू नका, तसं करू नका. किंवा संसारा प्रपंचामध्ये आधी सासूने संसार चालवलेला असतो, नंतर सुनबाई येते. तर मग आता काटकसरीचा हा प्रपंच पूर्वीचा होता. पूर्वीचा प्रपंच हा काटकसरीचा होता. गरिबी असायची, परिस्थिती नाजूक असायची, पैसा पाणी एवढा नसायचा आतासारखा. त्याच्यामुळं सासा ह्या पूर्वीच्या काळामधल्या काही आहेत, आणि त्यात समजा मी त्यातच आहे, मला इथे लागू पडते थोडंसं जुनं, त्याबद्दल काय वाद नाही. तर मग आता पूर्वी आपण गरिबी काढलेली, हालाकीचे दिवस काढलेले असल्यामुळं आता सांडलं लावांडलं किंवा कुठल्या लुस्काने झालेले सण होत नाही. मग ते आपल्या नजरेसमोर झालं, आपल्याला पाऊशी असं वाटलं नाही का, आपण त्या गोष्टीवरती थोडंसं बोलतो. ते ह्याचा अर्थ असा होत नाही की सासू बोलती, बडबड करते, नाही का, सारखीच बोलती. ह्याचा अर्थ असा नसतोय होत. पण सासू काय काय करते, चांगलं किती करते, माया कशी लावते, पुरवती किती, हौस किती पुरवती, म्हणून त्या गोष्टी बाबा तुम्हाला हव्या का ह्या विचारते. हो म्हणल्यानंतर तुम्हाला ते घेण्यात येतं, देण्यात येतं, हे का नाही सांगण्यात येत. सासू बोलती हे मात्र लगेच जाहीर करायचं. ते बोलण्यामागचे हेतू शोधा. चांगल्या विचाराने जर हेतू शोधले तर ते नक्कीच सापडेल, असं मला तुम्हाला सांगायचं. तर प्रत्येक मुलीच्या आईवडिलांनी मुलगी सासर घरी नांदते, चांगलं आहे, सुरुवातीला तुम्ही चांगलं म्हणलेले आहेत आणि बरेचसे वर्ष तुम्ही चांगलं म्हणता, पण नंतर का नावं ठेवतात, सासू चांगली नाही, सासू बेकार आहे, मुलीचा नवरा आईचंच ऐकतो, आपल्या मुलीचं ऐकत नाही. असं नसतं. तुमच्या मुलीचं जे काय ऐकायचे ना ते त्यांच्या पद्धतीने ऐकते. त्यांचं काय असतं ते प्रवाशीचं ते त्यांच्या पद्धतीने असतात. ज्या टायमाला मुलगा आईचं ऐकतो त्या टायमाला ते हित असतं, गुत असतं, किंवा प्रपंचामध्ये चढ उतारीचं काही चाललेलं असेल
तर तो मुलगा आपल्या आईवडिलांना सांगतो. आणि मग आईवडील समजा चांगल्या पद्धतीचे असतील, चांगले असतील किंवा त्यांची क्षमता आहे ते मिटवण्यासारखी, करण्यासारखी, पुरवण्यासारखी, हातभार लावण्यासारखी, तर तसे आईवडील नक्कीच मुलाला सहकार्य करतात. मग ह्याच्यात वावगं काहीच नाही आहे, वावगं वाटून घेऊच नाही मुलीच्या आईने. मुलगी जर आपली सासरघरी सुखात असेल, समाधानी असेल, अगदी आनंदात असेल, तर वारंवार तिच्या संसारामध्ये टॉर्चर करू नये, मुलीची कान फुकणी करू नये किंवा मुलीला आगळं वेगळं सांगू नये मुलीच्या आईने, असं माझं मत आहे. प्रत्येक घरी ही सुनबाई गेलेली आहे, प्रत्येकांच्या घरामध्ये सुना आलेल्या आहेत, हे काही वेगळं नाही, हे पिढ्यानपिढ्या आलेले आहे, चालत राहणारच आहे शेवटपर्यंत. इतिहास हा असंच चालू राहणार आहे. तर ह्या गोष्टीचा विचार करावा. आणि हे घडणारे जे काय आता संसारामध्ये वादिवाद निर्माण व्हायला लागलेले आहेत, संसार प्रपंच शिल्लक कारणावरून मोडायला लागलेले, अगदी काडी मोडापर्यंत प्रपंच आलेला आहे. शक्यता 50% काडी मोड तर प्रपंचाचे लोकांच्या झालेलेच आहेत. तर इथून पुढं घडू नये, घडवणाराने घडू नये आणि घडवून घेणाराने सुद्धा या घडवणुकीला प्रतिसाद देऊ नये. शक्यता समजून घेण्याचे प्रयत्न करा. भरलेले संसार मोडू नका. कुणीतरी आपल्याला काहीतरी सांगतं, आपल्या कानावरती ते मंत्र टाकीतात आणि ते मात्र निघून जातात. पण आपण आपल्या संसारामध्ये किरकिरी नको ते उद्योग वाढवायचे, भांडणं तंडणं काढायचे, काहीतरी कुरापत काढायची, मुद्दाम म्हणून काहीतरी कारण काढायचं आणि त्याच्यावरून मामूली गोष्टीवरून भांडण करायचं आणि माहेरी निघून जायचं. पण माहेरी गेल्यानंतर बी त्या मुलीच्या आईवडिलांनी 1 रात्र 2 रात्र मुलीला ठेवून घ्यावा. मुलीचा राग शांत झाल्यानंतर बाई गं चल तुझ्या घरी आम्ही तुला सोडतो, असं जर प्रत्येक मुलीचे आईवडील जर म्हणले, तर मी सांगते तुम्हाला 101% प्रपंच हे शेवटाला जाणारे आहे. तर हे मुलीच्या आईवडिलांनी काळजी घ्यावा या गोष्टीची आणि मुलीला समजून सांगावा, संसार हा मुलीचा मोडलेला चांगला नाही आहे. मोडत असेल तर तो जुळून द्या, फाटलेला असेल तर त्याला 4 टाके टाकून ते बसताना बसवून द्या. मुलीचंच 100% जर तुम्ही ऐकलं तर त्या मुलाने बाजू मांडायचीच कशी? कारण आता कायदा असा निघाला की 50% आरक्षण मुलीला लेडीजला असल्यामुळं प्रत्येक मुलीने सासरघरी कितीही चांगला असू, सासूबाई कितीही चांगली असू, मायाळू असू, पण तिला नावच सून. ती मात्र कधी का होईना, थोडं का होईना, न कळत का होईना, त्या सासूची चुगली करतीच आईवडिलांना. त्या आईवडिलांनी विचार करावा, बा तू आधी तर चांगली म्हणली, चांगल्या होत्या, काय घेतलं काय नाही घेतलं, काय घेत्यात काय पुरवत्यात हेही सांगते आणि वर त्यांची चुगली आमच्यापाशी करते. बाळा कुठेतरी तू चुकती, असे त्या मुलीच्या आईने त्या मुलीला सांगावा. आणि मोडत असेल तो संसार मोडून देऊ नये. दोन्ही व्यक्तीला जावायला मुलीला समजून सांगून त्यांच्या संसाराची घडी नव्याने बसवून द्यावा. रामकृष्ण हरी.